हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ विराज नांदेवतेकर. आत्ताच आपण मागच्या सेशन्सपासून ही नवीन प्लेलिस्ट चालू केली आहे. त्याच्यामध्ये मागच्या प्लेलिस्ट ही आपली पहिली प्लेलिस्टमध्ये आपण काय पाहिलं की तिथे आपण डेटा स्ट्रक्चर काय आहे व आपण पहिला कन्सेप्ट जो आहे अरे काय आहे, पण त्याचा कन्सेप्ट व्यवस्थित आपण करून घेतलेलं आहे त्या सेशनमध्ये. आणि ह्या सेशनपासून आपण काय अरेजवरती प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. हा सेशन व पुढचे काही अजून सेशन्स असतील त्याच्यामध्ये. पण मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ह्या सेशन्स कंटिन्यू करायच्या अगोदर तुम्ही चालू करायच्या अगोदर पहिला टाईम अँड कॉम्प्लेक्सिटी ही प्लेलिस्ट कंप्लीट करा. ते प्लेलिस्ट मी लवकरच टाकीन. पहिलं आपण आता ह्या सेशन्सचा प्रॉब्लेमकडे बघूया. आपण कोणते कोणते प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. आता हे काही अरेजवर क्वेश्चन आहे जे आपण सॉल्व करणार आहोत. आता हे आपण स्वतः ऑनलाईन कंपायलरवर बघून एक सेशन एका प्रॉब्लेमला आपण देऊया. तर आपलं कन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि आपल्याला पण व्यवस्थित प्रोग्राम कळेल की काय एक्झॅक्टली आहे. व आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण लाईव्ह एका ॲप्लिकेशन पाहूया की एक्झाम्पलनी हा प्रॉब्लेम कुठे ॲप्लाय होऊ शकतो. ठीक आहे, तर चला रिलॅक्स व्हा आणि आपण चालू करूया आजपासून अरेजवर प्रॉब्लेम सॉल्व करायला. तर पहिला प्रॉब्लेम आहे, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट द सम ऑफ ऑल एलिमेंट्स इन अ गिवन अरे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करायच्या अगोदर पहिला आपण आता अरेमध्ये आपण करून घेतलेलं की आपल्याला सिंटॅक्स डिक्लेअर आणि डिफाईन कसं करतो ते. हा डेटा टाईप झाला, हा रेफरन्स व्हेरिएबल, आणि हा ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्ट स्टोअर होता हीप मेमरीमध्ये आणि रेफरन्स व्हेरिएबल होतं स्टॅक मेमरीमध्ये आणि ऑब्जेक्ट कॉल होतं या रेफरन्स व्हेरिएबलने. ओके, आता काही गोष्टी आहेत जे तुम्हाला अगोदर प्री रिक्विजिट नॉलेज पाहिजे की प्रोग्रामिंगचं म्हणजे बेसिक नॉलेज पाहिजे की आपण काय क्लासेस काय आहे, आपण क्लास कुठून चालू करतो, पब्लिक काय आहे, मेन मेथड काय आहे, फंक्शन्स काय आहे, मेन मेथडमधून फंक्शनला कॉल कसं करतात. हे बेसिक प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स आहे ते तुम्हाला प्री रिक्विजिट ॲज अ नॉलेज रिक्वायर्ड आहे. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करायला तिथे काय दिलं आहे. आता पहिलं प्रॉब्लेम सॉल्व करायच्या अगोदर आपण पहिलं नीट वाचूया की प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय सांगतो. आपल्याला प्रिंट करायचं आहे. आता ह्या अरेमध्ये जेवढे पण सम आहेत म्हणजे जेवढे पण एलिमेंट्स आहेत, तर हे एलिमेंट्स काय आहे ते इंटीजर आहे, नंबर आहेत ना. हे नंबर आहे 20, 30, 40, 50, 60. तर ह्याचा आपला डेटा टाईप येणार इंट. आता आपल्याला प्रिंट करायचे व्हॅल्यू, ज्याच्याकरनं आपण ह्याचं ॲडिशन करून आता 20 + 30 + 40 + 50 + 60 ह्याचा टोटल किती येणार. हा झाला 110, 110 आहे 150, 150, 180, 200. ह्याचं टोटल येणार 200. आपल्याला 200 व्हॅल्यू ही रिटर्न करायची आहे. तर ह्याच्यासाठी आता इथे 2 मी बोललो, इथे रिटर्न व आपण डायरेक्टली प्रिंट करू शकतो. आता आपण रिटर्न केव्हा करणार आणि डिरेक्टली प्रिंट केव्हा करणार हे आपण दोन्ही पाहू. आता रिटर्न करायसाठी पहिला आपण बघूया आपण डिरेक्टली प्रिंट कसं करणार. आता डिरेक्टली प्रिंट करायला आपल्याला पहिले एक मेथड कॉल डिक्लेअर करावं लागेल, स्टॅटिक वॉइड. आपल्याला काही रिटर्न करायचं नाही म्हणून आपण पहिला हा रिटर्न टाईप देणार वॉइड. सम ऑफ एलिमेंट्स. ओके, आणि इथे आपण आर्ग्युमेंट पास करणार. त्या आर्ग्युमेंट का पास करतो, आर्ग्युमेंट पास करतो कारण आपण आपल्या या मेथडमध्ये जे प्रोग्राम रन होतो त्याच्यामध्ये आपण
ही व्हॅल्यू हे जे काही पण पॅरामीटर आपण पास करत आहोत ते आपण इकडे ऑपरेट म्हणजे आपल्या ऑपरेशनसाठी फर्दर यूज करण्यासाठी. आता हा इथे कसं आपण कॉल करणार हा व्हॅल्यू सम ऑफ एलिमेंट्स आणि हा सिम्पल आपण अरे पास करणार याच्यामध्ये. ओके, आता हा अरे इकडे झालं. आता आपल्याला हा ह्याचा सम करायचा बरोबर. आता हे सम करायला पहिलं आपल्याला 20ला जावं लागेल बरोबर. 20ला गेलो तर आपल्याला ही 20 व्हॅल्यू ही कुठेतरी स्टोअर करावं लागेल. आता स्टोअर केल्यानंतर समजा मी इथे इंट टेम्प दिलं, इथे मी पहिला 0 डिक्लेअर केलं. आता मला ही 20 या टेम्पमध्ये टाकायची. ओके, 20 झाली. आता मला 20 ह्याच्यामध्ये स्टोअर झाली तर मला मी पुढे इन्क्रीमेंट म्हणजे एक स्टेप पुढे गेलो. तर एक स्टेप पुढे गेल्यानंतर मला आता काय करायचं, मला ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये स्टोअर तर करायची आहे पण ह्याला ॲडिशन करून. ओके, ह्याला ॲडिशन करून. आता ही किती झाली 50. ओके, 50 झाली. आता मी कुठे होतो, इथे होतो. आता मी परत एक स्टेप पुढे जाणार तर 40. आता ही 40 झाली बरोबर. आता मला 40 ह्याच्यामध्ये स्टोअर करायची आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये स्टोअर करायला मला इथे मी डायरेक्टली 40 नाही स्टोअर करू शकत, बट जी पहिली प्रिव्हियस व्हॅल्यू आहे त्याला मला ॲडिशन करून इकडे स्टोअर करायची आहे. ती होणार 90. आता 90 झालं. आता मी इथे होतो, आता मी वन स्टेप पुढे गेलो 50. आता ही इथे 50 येणार. मला इकडे परत इथे स्टोअर न करता इकडे ॲड करायचं आहे जो प्रिव्हियस व्हेरिएबल. तर 90 + 50 किती येणार 140. 140 आला. आता मी एक स्टेप परत पुढे गेलो, इथे 60. ओके, 60 आला. आता मला हे 60 इथे ॲड करायचे ते टेम्प व्हेरिएबलमध्ये. मग 140 + 60 ही किती झालं, ही येणार 200. ओके, आता हा मला सर्व प्रोग्रामिंगमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे प्रोग्रामिंगमध्ये मला लिहायचं. तर आता इकडे प्रोग्रामिंगमध्ये कसं येणार, आता आपल्याला चालू इथून करायचं आणि एंड इथे करायचं म्हणजे आपल्याला पूर्ण आयट्रेट एकदा पुढे एकदा तरी चालायचं. आता त्याच्यासाठी आपण यूज करणार फॉर लूप. फॉर लूप करण्यासाठी आपण करण्याच्या अगोदर पहिला आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर आणि इनिशियलाइज करायचं 0. ओके, हा सम व्हेरिएबल घेतला आपण. आता फॉर लूप इंट आय इक्वल्स टू इनिशियलायझेशन केलं. आता हा कंडिशन झालं आणि हा इन्क्रीमेंट झाला. आता काय येणार, आता 0. ओके, आता आपण पहिले इकडे घेऊया सम इक्वल्स टू सम प्लस अरे ऑफ आय. ओके, आता हा प्रोग्राम काय करतो बघा. आता हा प्रोग्राम काय करतो, आता समजा सम आपला करंटली 0 आहे बरोबर. आता 0, आता हा आपला इंडेक्स 0 चालू करणार. ओके, इथून हा 0 चालू करणार. 0 चालू केलं. अरेची लेंथ किती आहे 1 2 3 4 5. आता 0 5पेक्षा कमी आहे का, हो. आता 0 5 0 5पेक्षा कमी असल्यामुळे तो आतमध्ये येणार. आणि आता समची व्हॅल्यू काय आहे 0. तर 0 प्लस आता अरे ऑफ आय म्हणजे काय, आता करंटली काय आहे आय 0. आता अरेच्या ह्याला 0 काय आहे, आता हा अरे आपण केलं ना, तर अरेच्या 0 पोझिशनला काय आहे, इंडेक्सला काय आहे 20. तर आता मग इकडे काय येणार 0 + 20 किती येणार 20 बरोबर. आता इकडे इन्क्रीमेंट होणार आय ++ने. आता हा जाणार 1ला. 1ला काय आहे 30. आता 30 ना तर डायरेक्टली जाणार. पहिला तो बघणार की आय 1 1 2 3 4 5पेक्षा कमी आहे का, अरेची लेंथ काय आहे 5 आहे, हो. तर आता हा आतमध्ये जाणार आणि आता सम काय आहे 20 प्लस आता अरेच्या एक पहिल्या इंडेक्सला काय आहे 30. ओके, आता हा 30 इथे स्टोअर होणार. किती होणार स्टोअर म्हणजे ॲडिशन करून 50. ओके, आता परत हा आय इन्क्रीमेंट होणार इथून हे झालं स्टोअर ॲड करून स्टोअर केला, मग इन्क्रीमेंट होणार. आता आय होणार 2. आता 2 5पेक्षा कमी आहे का, हो. 2 5पेक्षा कमी असल्यामुळे तो परत आतमध्ये येणार. आणि सम आता काय आहे 50 बरोबर. 50 प्लस अरे ऑफ
टूला काय इंडेक्स अरेच्या इंडेक्स दुसऱ्याला काय आहे 40 तर मग इथे ॲड आणि स्टोर होणार 90 आता स्टोअर झालं. आता परत इन्क्रीमेंट होणार आय प्लस प्लस, इथे व्हॅल्यू होणार 3. आता 3 5पेक्षा कमी आहे का? हो. तर आतमध्ये परत लूपच्या येणार आणि समची व्हॅल्यू काय आहे 90 प्लस अरे ऑफ तिसऱ्या इंडेक्सला काय आहे 50 म्हणजे हा येणार स्टोअर होणार इकडे समला 140. आता 140 स्टोअर झाला. परत आयची इन्क्रीमेंट आय प्लस प्लस होणार तर आय येणार 4 झालं. हां आता 4 5पेक्षा कमी आहे का? हो. मग आतमध्ये परत येणार. आता समला काय आहे 140 आहे. आता 140 प्लस अरेची इंडेक्सच्या चौथ्या पोझिशनला कोणती व्हॅल्यू आहे 0 1 2 3 4 60. ओके 60. आता 140 प्लस 60 किती झाले 200. असा हा कॅल्क्युलेशन काय करतो. आता परत 200 इथे एकदा आलं. आता परत आय प्लस प्लस होणार आय 5 होणार. आय 5 झाल्यामुळे आता आय 5. आता 5पेक्षा कमी आहे का? नाही. आय 5च्या बरोबर आहे. 5 आणि 5 हे बरोबर अंकी आहे कारण ही अरेची लेंथ आहे 5 आणि आय आपला आहे 5. पण आपल्याला काय बघायचं आहे इकडे कंडिशन द्यायची की 5पेक्षा कमी आहे का? नाही. 5 हा बरोबर आहे म्हणजे इक्वल आहे. तर ही कंडिशन सॅटिस्फाय नाही होणार आणि हा लूप चालणार आतमध्ये येणार न जाता तो बाहेरूनच टर्न म्हणजे एक्झिट मारणार हा लूप आणि जी इकडे व्हॅल्यू प्रिंट असते नेक्स्ट स्टेटमेंटला ती प्रिंट होणार. आपण इकडे देणार out.println सम टोटल व्हॅल्यू sum of elements in an given array is sum. आता आपण प्रोग्राम रन करायच्या अगोदर जेवढे आपले व्हॅल्यू जे डिफॉल्ट आहे त्याला परत डिफॉल्टवर आणि हा 0. आय होप तुम्हाला कळलं असेल. जर नसेल समजलं तर तुम्ही प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुमचे व्ह्यूज लिहा. मी नक्की तुमचे काही क्वेरीज असतील ते मी सॉल्व करीन. ओके आता प्रोग्राम आपला रेडी आहे. आता हा डिरेक्टली फक्त मेथड कॉल करतो आहे आणि इकडे काही रिटर्न न केल्यामुळे हा डिरेक्टली हा मेथडमध्येच कॉल होणार आणि मेथडच कॉल केल्यामुळे डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू प्रिंट झाली आहे. आता दुसरा वे काय आहे? दुसरा वे आहे रिटर्न करायचा. तर रिटर्न करताना आपल्याला आता हे करंटली नको आहे. आता आपल्याला रिटर्न दुसरी मेथड बघायची. आपण रिटर्न कसं करून हवं. तर रिटर्न करताना पहिलं आपल्याला व्हॅल्यू ही इकडे एक व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची आणि स्टोअर करताना आता हेच आपण दुसरा व्हेरिएबल नेम घेऊया, दुसरा मेथड घेऊया आणि प्लस सेमच आर्ग्युमेंट पास करणार त्याच्यामध्ये स्टॅटिक. इथे आपल्याला रिटर्न करायचं. तर रिटर्न करताना काय रिटर्न होणार आपल्याला 200 म्हणजे एकच व्हॅल्यू रिटर्न करायची. ती व्हॅल्यू काय आहे स्ट्रिंग आहे का इंटिजर आहे नंबर आपल्याला रिटर्न करायचा. सम रिटर्न करायचा ना तर सम हा नंबर असू शकतो. मग आपल्याला इंटिजर रिटर्न करताना इंटिजर डिफाईन करायला लागेल. तिथे आपण सम ऑफ एलिमेंट्स 2 दिलं आहे इकडे मेथड कॉल करताना. मग इकडे सम ऑफ एलिमेंट्स 2 येणार आणि इथे इंट पॅरामीटर आपल्याला पास करायचा आहे अरे आर्ग्युमेंट काय आहे ते. ओके आता इकडे आपण एक चेक करू शकतो की अरेची जर लेंथ आहे ती लेस दॅन 1 असेल तर रिटर्न -1 करा. ओके ही टेस्ट केसेस बनवू शकतात आपण त्या बेसिसवर हे प्रोग्राम रन होईल. जर अरे समजा काहीच नसेल एम्प्टी असेल तर मग तो रिटर्न 1 करणार. पण आपला अरे एम्प्टी नसल्यामुळे हा फंक्शन हा कंडिशन रन न होता ही दुसरीकडे होईल. आपल्याला काय करायचं आहे त्याचा सम पाहिजे ना. सम प्रिंट करायच्या अगोदर पहिला काय करायचं आपल्याला इनिशियलाइज करायचं 0 व्हेरिएबल. मग आपल्याला काय करायचं i = 0 i इज लेस दॅन arr.length i++. ओके आता सेम आपल्याला
करायचं आहे सम इक्वल्स टू सम प्लस ARR ऑफ आय. आता आपल्याला इथे फक्त हे प्रिंट न करता आपल्याला जस्ट लिहायचं आहे रिटर्न सम. आता ह्या सममध्ये जी पण व्हॅल्यू आहे ती आपण परत रिटर्न करतो. रिटर्न कुणाला करतो? मेन मेथडला. हा मेन मेथड आहे. ओके, आता इकडे ही व्हॅल्यू ती बसलेली आहे. आता इकडे व्हॅल्यू आल्यावर आपण इकडे या व्हेरिएबलमध्ये आन्सरमध्ये कॅच करतो. मग आपण इथे प्रिंट आउट करणार आउट डॉट प्रिंटएलएन ANS. ओके, आता बघूया काय येतं आउटपुट याचं. काहीतरी गडबड झालेली आहे, सिंटॅक्स एरर. सॉरी मी इथे कॉल करताना डेटा टाईप पास केला. हे सिंटॅक्स एरर असे आहेत जे आपल्याला लक्षात द्यायचे असतात प्रोग्रामिंग करताना. ओके, आपण इकडे थोडा व्हॅल्यू देऊया प्रॉपर. सम ऑफ एलिमेंट्स इन एन गिवन अरे इज प्लस. हे बघा सेम व्हॅल्यू झाली. आपण दोन पद्धतीने प्रिंट केलेले आहेत एलिमेंट्स. एक तर फक्त एक डिरेक्टली विदाउट रिटर्न आणि एक विथ रिटर्न. याचा डिफरन्स कळून घ्या की कसं आपण कॉल केलेला आहे. आपण डिरेक्टली इकडे प्रिंट आउट मारलेलं आहे आणि इकडे फक्त डिरेक्ट कुठल्याही व्हेरिएबलमध्ये कॅच न करता आपण डिरेक्टली मेथड कॉल केलेलं आहे. पण जर आपल्याला जर रिटर्न करून कॉल करायचं असेल मेन मेथडमध्ये, म्हणजे मेन मेथडमध्ये प्रिंट करायचं असेल कॉल करून, तर आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याचा मेथडला कॉल करून त्या व्हेरिएबलमध्ये कॅच करावं लागेल आणि मग नंतर आपल्याला हा व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू बसली असेल ती प्रिंट करावं लागेल. एवढाच हा कन्सेप्ट. आता हा कुठे ॲप्लिकेशनमध्ये कसा यूज होऊ शकतो हे आपण पाहूया, म्हणजे आपल्याला एक आयडिया येईल. असंच नाही की प्रोग्रामिंग करायचं नाही असं रट्ट्या मारल्यासारखं असं नाही करायचं. आपण पहिलं ॲप्लिकेशन बघूया, म्हणजे तुम्हाला एक उत्सुकता पण राहील की बाबा हां हे इथे पण असं अप्लाय होतं का. हे बघा, आता आपण हा एका ई-कॉमर्स वेब ॲप्लिकेशनवर आलो आहे, बरोबर. आता ॲप्लिकेशनमध्ये भरपूर कॅल्क्युलेशन्स असतील. आता समजा जसं का हा एक प्रोडक्ट झाला, हा एक प्रोडक्ट झाला, हा एक प्रोडक्ट झाला. आता समजा मला 2 प्रोडक्ट आवडले आयफोनचे. ओके, आता तुम्हाला काय वाटतं कुठे हे ॲप्लिकेबल होऊ शकतं? हे आपण जे सम ऑफ बघितलं. आता समजा इकडे आता बघा हा प्रोडक्टची प्राईस आहे 360. ओके, $. आपण ॲड केला कार्टमध्ये. ओके, आता हा कॅटमध्ये आपण बघूया. हे बघा इथे आली $360. आता मी विचार केला की मला दुसरा प्रोडक्ट अजून एक आवडला, ते बघूया. मला नेक्सस हा फोन आवडला. आता इकडे आपण ॲड टू कार्ट करूया. प्रोडक्ट ॲडेड झालं. आता प्रोडक्ट ॲड झाल्यानंतर इथे बघा इथे व्हॅल्यू काय झाली, ॲड झाली. आता हाच जो ॲल्गोरिथम आपण केला सम ऑफ एलिमेंट्स, म्हणजे जेवढे पण एलिमेंट्स आपण ॲड केले कार्टमध्ये ते इथे त्याची टोटल अमाऊंट प्रिंट झाली. हा ॲल्गोरिथम इथे अप्लाय होतो. आता सेकंडली म्हटलं तर तुम्हाला आता मी इथे आपण ऑनलाईन म्हणजे ॲप्लिकेशन्स आहे ई-कॉमर्स वेब ॲप्लिकेशनमध्ये. आता समजा मला सिमिलर हा विवोचा 5G मोबाईल आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये भरपूर सारे लिस्ट असतील, टोटल एकदम भरपूर ग्रेड भरून असेल, पण आपल्याला वरतूनच समजून येतं की किती रिझल्ट आहे. त्याचे 510 रिझल्ट आहेत. आता हा 510 कुठून येतो? हे सर्वांचे जेवढे पण लिस्ट आहेत ती ॲडिशन करून हा इकडे येतो 510. आता ही लिस्टची ॲड करायला कोणता ॲल्गोरिथम यूज होत असेल तो होतो सम ऑफ ऑल एलिमेंट्स. ओके, असं आपण जर प्रोग्राम लक्षात करून लाईव्ह सिनॅरिओवर बघितलं तर आपल्याला लक्षात राहील की बाबा हां असं पण असतं का. म्हणून प्रोग्रामिंग करताना नुसतं फक्त करायचं म्हणून करायचं नाही, फक्त कुठे ॲप्लिकेबल होईल, तो कसं ॲप्लिकेबल होईल हे पण महत्त्वाचं असतं. तर चला आज आपण बघितलेला आहोत पहिला सम क्वेरी म्हणजे सॉल्व केलेली आहे प्रॉब्लेम. तर
स्वतःला एक शाबासकी द्या आणि आपण पुढे असंच प्रोग्राम बाकीचे सॉल्व करणार आहोत. चला, दॅट्स इट फ्रॉम दिस सेशन. थँक्यू. आय होप यू एन्जॉयड. अँड हां, जर तुम्हाला आवडला असेल हा सेशन तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.